श्रीमती निर्मला सुनील खोत यांची खोतवाडी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त खोत परिवार, खोतवाडी व स्वर्गीय सदाशिव खोत सेवाभावी संस्था तारदाळ खोतवाडी। खोतवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्रीमती निर्मला खोत यांची बिनविरोध निवड। खोतवाडी तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी ताराराणी पक्ष आवाडे गटाच्या श्रीमती निर्मला सुनील खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। माजी उपसरपंच गजानन नलगे यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं। या उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली। उपसरपंच निवड प्रक्रियेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सकाळी 10 ते 12 वेळ देण्यात आला होता। श्रीमती निर्मला खोत यांचा एकमेव अर्ज दाखल असल्यामुळे प्रतिस्पर्धी नसल्यामुळे दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच विशाल कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक अप्पासाहेब विरकर यांच्या उपस्थितीत श्रीमती निर्मला सुनील खोत यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली। या निवड प्रक्रियेचं कामकाज ग्रामसेवक अप्पासाहेब विरकर यांनी पाहिलं। सोमवारी 5 ऑगस्ट रोजी उपसरपंच पद निवड प्रक्रियेसाठी विशेष सभा ग्रामपंचायत खोतवाडी कार्यालयात दुपारी 2 वाजता बोलवण्यात आली होती। सदर उपसरपंच निवड प्रक्रिया खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी सरपंच विशाल कुंभार, माजी उपसरपंच गजानन नलगे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम सासने, नरेंद्र पोटे, सावंता माने, राहुल कांबळे, रियाज चिकोडे, अजय डुबल, ग्रामपंचायत सदस्य देवकी शिंदे, माधुरी सुतार, सुजाता स्वामी, शिल्पा पवार, नूतन उपसरपंच श्रीमती निर्मला खोत, सामाजिक कार्यकर्ते करण खोत, अमर खोत, माजी सरपंच संजय चोपडे, चंद्रकांत खोत, शीला खोत यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।